नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बौद्ध धर्माची शिकवण नेमकी काय आहे त्या शिकवणीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमधून आपण टॉपिक क्रमांक 2 जो आहे बौद्ध काळातील शिक्षण या प्रकरण क्रमांक 2ला आपण सुरुवात केलेली आहे आणि या प्रकरण क्रमांक 2 मधील बौद्ध काळातील शिक्षण जे आहे या बौद्ध काळातील शिक्षण पाहण्याच्या अगोदर बौद्ध काळ कशा पद्धतीने निर्माण झाला किंवा बौद्ध काळ निर्माण किंवा उदयास येण्याची कारणं नेमकी कोणती होती ती कारणं आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत आणि ही कारणं पाहिल्यानंतर मग आता आपल्याला बौद्ध धर्माची शिकवण नेमकी काय आहे ही बौद्ध धर्माची शिकवण बघायची आहे. बौद्ध धर्म का उदयास आला हे बघत असताना आपण बघितलं की साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जेव्हा इसवी सन पूर्व 563 साली गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं मग 20-21 वर्षानंतर बौद्ध धर्म जो आहे त्या बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि ही स्थापना का झाली तर त्याची कारणं आपण अनेक कारणं बघितली की धार्मिक विधीमध्ये अनेक प्रकारची क्लिष्टता ब्राह्मण काळामध्ये निर्माण झाली होती. ब्राह्मण समाजाची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झाली होती किंवा वर्चस्व निर्माण झालं होतं. त्या धार्मिक विधींमधून कुठल्याही प्रकारची फलप्राप्ती त्या काळातल्या लोकांना मिळत नव्हती. उलट ते धार्मिक कार्य जर योग्य प्रकारे नाही झालं तर पाप घडतं अशा प्रकारची भावना किंवा समज त्या काळामध्ये निर्माण झाला होता. त्यानंतर ज्या काही धार्मिक विधी केल्या जायच्या त्याच्यामध्ये कुठंही सर्वसामान्य लोकांना स्थान नव्हतं. जाती व्यवस्था अतिशय दृढ झाली होती. शूद्र आणि वैश्य हे ज्या 2 जाती होत्या त्यांना अतिशय हीन किंवा कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली जात होती. यज्ञ, होम, हवन आणि त्या यज्ञामध्ये दिले जाणारे बळी या सर्वांचं प्रमाण जे आहे हे ब्राह्मण काळामध्ये वाढलेलं होतं. उपनिषदाचं तत्त्वज्ञान मात्र याच्या विरोधामध्ये होतं, मात्र ते केवळ विद्वानांपुरतंच मर्यादित होतं. आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि बुद्धांची शिकवण जी होती ही बुद्धांची शिकवण अतिशय साधी, सोपी आणि सरळ मार्गी होती. बौद्धांचा धर्म जो होता बुद्धांचा धर्म तो बौद्ध धर्म अतिशय साधा, सोपा, सरळ होता. सर्वसामान्य लोकांना तो आकलन होऊ शकत होता. लोकभाषेचा वापर गौतम बुद्धांनी त्यासाठी केला होता. जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि समतेचं जे वारं आहे ते वारं हळूहळू समाजामध्ये वाहू लागलं आणि सर्व व्यक्तींविषयी प्रेम असेल, करुणा असेल किंवा सर्व व्यक्तींची दुःखांपासून सुटका करणं हे जे महत्त्वाचं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत किंवा त्या ध्येयासाठी गौतम बुद्धांनी मग हे कार्य जे आहे हे कार्य चालू केलं आणि मग ही बौद्ध धर्माची शिकवण जे नेमकी काय होती ती बौद्ध धर्माची शिकवण आता आपण बघणार आहोत. गौतम बुद्ध आपण एक व्हिडिओ पण बघितला होता की त्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की गौतम बुद्ध एक दिवशी बाहेर फिरायला रथामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना 2-3 प्रकारची दृश्य दिसली होती. एक म्हणजे जाताना एक म्हातारा अतिशय दुर्जर आजारानं तो खितपत पडलेला होता रस्त्यामध्ये की त्याचा आजार जो होता तो आजार त्याला कुणी हात लावत नव्हतं, ज्याला आपण कुष्ठरोगासारखा आजार म्हणतो अशा प्रकारचा आजार त्याला झालेला होता आणि तो खितपत पडलेला होता. दुसरं प्रसंग त्यांनी असा बघितला की एक प्रेत यात्रा चाललेली आहे, म्हणजे प्रेत यात्रा चाललेली आहे अशा प्रकारचं दुसरं प्रसंग होता. आणि तिसरा प्रसंग होता की संन्यासाला काय व्यक्ती निघालेले आहेत. म्हणजे आजार असेल, मृत्यू असेल आणि संन्यास असेल या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आली की माणसाचं जीवन हे दुःखानं भरलेलं आहे आणि ह्या दुःखापासून माणसाला दूर घेऊन जाऊन त्याला निर्वाण प्राप्तीपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचवायचं आहे हे महत्त्वाचं ध्येय मग त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि तिथून पुढं मग खऱ्या अर्थानं त्यांनी संन्यासी जीवन जे आहे किंवा आपल्या संसाराचा त्याग केला. राजा युवराजपद होतं तरी पण त्याग केला आणि हे सर्व त्याग करून संसाराचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि बौद्ध धर्माचा प्रसार जगभरामध्ये करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल. तर ह्या बौद्ध धर्माची शिकवण नेमकी काय आहे ती शिकवण
अतिशय थोडक्यात आपण बघणार आहे, कारण त्याचा अतिशय डिटेल अभ्यास आपल्याला इथं करण्याची गरज नाही. फक्त आपल्या माहितीसाठी हे असावं म्हणून ती माहिती आपल्याला व्हावी या उद्देशानं ही बौद्ध धर्माची शिकवण नेमकी काय आहे, तर ती शिकवण आता आपण बघूया. तर बौद्ध धर्माच्या शिकवणीचा विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणपणे या 8 गोष्टी येत असलेल्या आपल्याला दिसतील. म्हणजे या 8 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आर्य सत्ये, म्हणजे गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली होती. ती 4 आर्य सत्य नेमकी कोणती आहेत ती आपण बघणार आहोत. त्यानंतर अष्टांग मार्ग, म्हणजे दुःखापासून जर दूर जायचं असेल, निर्वाणापर्यंत जर व्यक्तीला पोचायचं असेल, तर त्यासाठी त्यांनी 8 मार्ग सांगितले होते की ज्याला अष्टांग मार्ग असं म्हटलेलं आहे. तर तो अष्टांग मार्ग नेमका काय आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर त्रिरत्ने, म्हणजे 3 रत्न त्यांनी सांगितली होती की ज्याच्यामध्ये प्रज्ञा, शील आणि करुणा ही 3 रत्ने होती की जी 3 रत्न म्हणजे माणसाचं काय आहे, सौभाग्य आहे, अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर कर्म आणि पुनर्जन्म मान्य होता त्यांना, मात्र आत्मा अमान्य होता, म्हणजे ही एक संकल्पना होती. त्यानंतर ब्राह्मण मते अमान्य, जातीभेद अमान्य, मध्यम मार्ग आणि संघशिस्त, म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 8 गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या धर्माची जी शिकवण आहे ती शिकवण किंवा उपदेश जो आहे बौद्ध धर्माचा तो उपदेश देण्याचं काम जे आहे ते काम या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल. तर ही शिकवण नेमकी काय आहे ती शिकवण आता आपण थोडक्यात बघूया. तर त्यातलं पहिली बाब जी आहे ती म्हणजे आर्य सत्य. आर्य सत्य म्हणजे मानवाची जर दुःखापासून सुटका करायची असेल तर बुद्धाच्या शिकवणीचं मुख्य ध्येय म्हणजे हे होतं की मानवाची दुःखापासून सुटका करणं. जसं मगाशी मी म्हटलं की बुद्ध जेव्हा बाहेर फिरायला गेले होते तेव्हा तीन प्रसंग त्यांना दिसले की एक म्हातारा आजारानं खितपत पडलेला आहे, दुसरी प्रेत यात्रा चाललेली आहे आणि तिसरा संन्यास घेतलेला व्यक्ती आहे की जो पण दुःखी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जी दुःख आहेत ती व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि या दुःखापासून मानवाची सुटका करणं हे महत्त्वाचं ध्येय गौतम बुद्धांच्या शिकवणीचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी जी काही मग तत्त्व सांगितली त्या तत्वांना आर्य सत्य असं म्हटलं जातं. म्हणजे ती तत्त्व जे आहे दुःखापासून सुटका करून घेण्याची जी तत्त्व आहेत ती म्हणजे आर्य सत्य. आता आर्य सत्य नेमकी ही आर्य सत्य किती आहेत तर 4 आहेत. तर कोणती आर्य सत्य आहेत बघूया. पहिलं आहे दुःख, म्हणजे पहिलं जे आर्य सत्य आहे ते आहे दुःख. दुःख का म्हटलंय त्यांनी तर मानवी जीवन हे अनेक दुःखांनी व्यापलेले आहे. मानवी जीवन जे आहे हे मानवी जीवन कसं आहे तर अनेक दुःखांनी व्यापलेलं आहे. आणि हे अनेक दुःखांनी व्यापलेलं असल्यामुळं काय होतंय की या दुःखापासून सुटका करून घेणं हाच एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे. अशा पद्धतीचं तत्त्व गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं. मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे, जसं जन्म आहे, आजारपण आहे, म्हातारपण आहे, विरह आहे, मृत्यू आहे. अशा अनेक दुःखांनी आपलं जीवन जे आहे हे जीवन व्यापलेलं आहे आणि या दुःखापासून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग तो म्हणजे या दुःखापासून किंवा या दुःखमय जगापासून दूर राहणं किंवा निवृत्त राहणं. दुसरं आर्य सत्य आहे दुःख समुदाय. म्हणजे दुःख एकच आहे असं नाही तर अनेक दुःख आहेत. एका दुःखामधून दुसरं दुःख जन्म घेतं आणि त्यांचा एक प्रकारचा समूह तयार होतो. म्हणजे जीवनामध्ये आपल्या एकच दुःख आहे असं नाही, अनेक प्रकारचे दुःख आहेत. एका दुःखामधून दुसरं दुःख जन्म घेत असतं आणि त्याचा शेवट हा म्हातारपणामध्ये, विरहामध्ये, व्याधीमध्ये किंवा मृत्यूमध्ये होतो. आणि त्यामुळं काय होतं की ह्या दुःखांची एक प्रकारची शृंखला तयार होते, एक समूह तयार होतो की ज्याला दुःख समुदाय असं म्हटलेलं आहे. अनेक वेळा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो की ज्या उपभोगाच्या माध्यमातून विलासीपणा आपल्या जीवनामध्ये येतो. या विलासीपणातून अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला निर्माण होतात, कारण ऐशोआराम चैन करायची सवय लागते, विलासी वृत्ती निर्माण होते आणि याच्यामुळं आपण अनेक वाईट गोष्टी करतो की ज्याच्यामुळं अनेक प्रकारच्या व्याधी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि या व्याधीमधून शेवटी मृत्यू. अशा प्रकारची एक शृंखला जी आहे ती शृंखला व्यक्तीच्या जीवनामध्ये तयार होते, त्याचा समूह तयार होतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे दुःख समुदाय. त्यानंतर तिसरं आर्य सत्य आहे ते म्हणजे तृष्णा. तृष्णा त्याचा अर्थ आहे आसक्ती किंवा इच्छा. म्हणजे
माणसाच्या मनामध्ये दुःख आहे किंवा जीवनामध्ये दुःख आहे, त्यांचा समुदाय तयार होतो, हे जे आपण बघितलं. आता ह्या दुःखाचं मूळ कारण कोणतं आहे, तर ते आहे आसक्ती किंवा इच्छा किंवा तृष्णा शब्द आपण त्याला वापरलेला आहे. म्हणजे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण कुठलं आहे, तर त्याच्या इच्छा असणाऱ्या इच्छा आकांक्षा. कारण व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा कधीच पूर्ण होत नसतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी पूर्ण झाली की तिसरी, म्हणजे अशा अनेक इच्छांनी माणसाच्या मनामध्ये घर केलेलं असतं. आणि या सर्व इच्छा आपल्या जर पूर्ण झाल्या तरच माणूस सुखी होतो, आणि त्या इच्छा अपूर्ण राहिल्या की मग माणसाच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं, माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. आणि हे दुःखच सर्व तृष्णा किंवा या इच्छाचं सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. या आसक्तीमुळंच काय होतोय, माणूस अधर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि त्यातूनच तो दुःखी होतो. म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनामध्ये असतात. अगदी सुरुवातीला त्याला वाटतं की माझं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. शिक्षण चांगलं झाल्यानंतर एक इच्छा पूर्ण झाली, मग दुसरी इच्छा असते मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा माझा व्यवसाय चांगला झाला पाहिजे. दुसरी इच्छा पूर्ण झाली की मग माझं लग्न झालं पाहिजे, मला चांगली बायको मिळाली पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे. ती इच्छा पूर्ण झाली की मग मला मुलंबाळं झाली पाहिजे, मग माझा मोठा बंगला असला पाहिजे, मग गाडी असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं एक 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 इच्छा आपल्या पूर्ण होत गेल्या की त्या दुसऱ्या इच्छा त्याच्यामधून निर्माण होतात. आणि या इच्छा जर पूर्ण झाल्या नाही तर मात्र माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून इच्छा, आसक्ती किंवा तृष्णा हेच सर्व दुःखाचं मूळ आहे, अशा पद्धतीनं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे तिसरं आर्य सत्य आहे. आणि चौथं आर्य सत्य आहे ते म्हणजे दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजे दुःख नष्ट करणे. म्हणजे या दुःखाला काय करायचं आहे, नष्ट करायचं आहे, तरच आपल्या जीवनामधील हे दुःख नाहीसं होईल आणि आपल्याला काय होईल, तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून सुटका होईल. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर तृष्णांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे इच्छा ज्या आहेत, आसक्ती जी आहे, ती इच्छाच मुळात त्यागली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या इच्छा मनामध्ये जर निर्माण झाल्याच नाहीत तर माणसाला दुःखच निर्माण होणार नाही आणि माणसाची दुःखापासून सुटका होईल. कारण सर्व दुःखाचं मूळ कारण काय आहे, तर तृष्णा, आसक्ती किंवा इच्छा आहे. आणि या इच्छाच जर माणसाच्या मनामध्ये निर्माण झाल्या नाहीत तर दुःखच निर्माण होणार नाही. म्हणजे दुःख नष्ट करणं, दुःख निरोध करणं, त्यासाठी काय केलं पाहिजे, या तृष्णांचा किंवा इच्छांचा त्याग केला पाहिजे. आसक्तीच्या त्यागामुळेच दुःखाचा नाश होऊ शकतो आणि माणसाची जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्तता होऊ शकते किंवा मोक्षप्राप्ती होऊ शकते, निर्वाण प्राप्ती होऊ शकते. अशा प्रकारचा उपदेश गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि मग ही जी आर्य सत्य आहेत किंवा हे जे 4 तत्व आहेत त्याला आर्य सत्य म्हणलेत. की माणसाच्या जीवनात दुःख आहे, एकच दुःख नाही तर अनेक प्रकारचे दुःख आहेत. आणि या सर्व दुःखांचं मूळ कारण काय आहे, तर इच्छा आहे. आणि मग या दुःखापासून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, या इच्छांचा किंवा तृष्णांचा त्याग केला पाहिजे. अशा पद्धतीनं ही 4 आर्य सत्य गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत. आता मग ह्या 4 आर्य सत्यामधून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की माणसाच्या जीवनातील दुःखाचा नाश झाला पाहिजे. हे गौतम बुद्धांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे किंवा त्यांचं ते अंतिम ध्येय आहे. आणि या दुःखाचा जर आपल्याला त्याग करायचा असेल, दुःखाचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, त्या संदर्भात देखील गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे 8 मार्ग सांगितलेत म्हणून त्याला अष्टांग असं म्हटलं. तर 8 मार्ग सांगितलेत आणि या 8 मार्गाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की या दुःखापासून आपल्याला निरोध करता येऊ शकतो किंवा ते दुःख समूळ नष्ट करता येऊ शकतं आणि आपलं जीवन हे सुखी करता येऊ शकतं किंवा मोक्षप्राप्ती आपल्याला करता येऊ शकते. तर हे 8 मार्ग कुठले आहेत बघा. पहिलं आहे सम्यक दृष्टी. आता सम्यक हा जो शब्द आहे, या सम्यक या शब्दाचा अर्थ आहे चांगला किंवा चांगली. चांगला, चांगली म्हणजे जी गोष्ट चांगली आहे, योग्य आहे, त्याला म्हटलेलं आहे सम्यक. आणि मग दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म हे सगळे त्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचे. तर सम्यक म्हणजे चांगला किंवा चांगली. आणि मग काय म्हटलं की सम्यक दृष्टी म्हणजे आपली दृष्टी जी आहे ही चांगलीच असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. आणि ही दृष्टी कशाच्या संदर्भात, तर असत्याचा त्याग आणि सत्याचा स्वीकार आपण नेहमी जीवनामध्ये केला पाहिजे. असत्य व्यवहार, असत्य कल्पना ज्या आहेत या सर्वांचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे.
कारण या असत्य व्यवहार आणि असत्य तत्व, असत्य कल्पना, अज्ञान हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि त्यामुळं या असत्याचा किंवा अज्ञानाचा त्याग केला पाहिजे आणि सत्याचा स्वीकार जीवनामध्ये केला पाहिजे. म्हणजे आपल्या दुःखाचं जे कारण आहे ते कारण तिथं नष्ट होईल. म्हणजे जीवनामध्ये नेहमी आपली दृष्टी जी आहे ही चांगली असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. असत्य ज्या गोष्टी आहेत त्या असत्य गोष्टींचा त्याग करून सत्य गोष्टी ज्या आहेत त्या सत्याचाच नेहमी स्वीकार केला पाहिजे. अशा प्रकारचा हा पहिला मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक संकल्प. चांगला संकल्प करा. जीवनामध्ये आल्यानंतर चांगला संकल्प करा. अशा प्रकारचा मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे की जो संकल्प कशावर आधारलेला असला पाहिजे? सत्यावर आधारलेला असला पाहिजे. म्हणजे सत्यावर आधारलेल्या बाबींचा स्वीकार करून जीवन सुधारण्याचा संकल्प सोडावा किंवा जीवन सुधारण्याचा संकल्प करावा. अशा प्रकारचा मार्ग, दुसरा मार्ग गौतम बुद्ध सांगतात. आता आपल्याला माहिती आहे की आपण दरवर्षी संकल्प करतो. नवीन वर्ष आलं, वाढदिवस आला की आपल्या मनामध्ये वाटतं की संकल्प आपण करूया. मग संकल्प अनेक प्रकारचे असतात. एखाद्याला काही व्यसन असेल, तंबाखूचं वगैरे किंवा सिगारेटचं, तो म्हणतो आता मी उद्यापासून माझा वाढदिवस आहे किंवा नवीन वर्ष आहे, मी त्याचा त्याग करणार, मी संकल्प केलेला आहे. पण 4 दिवस 8 दिवस गेले की परत तो पुन्हा आहे त्या पद्धतीनं ती गोष्ट परत चालू करतो. तसं तो संकल्प साधा किंवा सोपा जरी असला तरी पण तो कायम आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे. अशा प्रकारे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की तो संकल्प कसा असला पाहिजे? सत्यावर आधारलेल्या बाबींचा जीवनामध्ये स्वीकार करून आपला जीवन सुधारण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. हा दुसरा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. तिसरा मार्ग आहे सम्यक वाणी. वाणी म्हणजे आपलं बोलणं जे आहे, हे बोलणं आपलं जे आहे ते पण कसं असलं पाहिजे? सम्यक, चांगलं बोलणं असलं पाहिजे. म्हणजे नेहमी काय बोला? सत्य बोला. असत्य अजिबात बोलू नका. परनिंदा करू नये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपण बऱ्याच वेळेला करतो की परनिंदा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची निंदा जी आहे ती निंदा अजिबात करायची नाही. आणि मात्र त्यातल्या त्या स्त्रियांना तर ही फार अवघड गोष्ट आहे, घाणेरडी गोष्ट असते की 4 चौघामध्ये बसतात, एकमेकीचं ऐकून घेतात आणि तेच पुन्हा पाठीमागं त्यांची निंदा करण्याचं काम केलं जातं. किंवा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा दुसऱ्या व्यक्तीची निंदा करण्याचं काम करत असतो. मात्र गौतम बुद्धांनी इथं सांगितलेलं आहे की नेहमी सत्यच बोला, परनिंदा अजिबात करू नका, वाणीचा दुरुपयोग टाळा. म्हणजे दुसऱ्याला दुखापत होईल, दुसऱ्याच्या मनाला इजा होईल अशा पद्धतीनं बोलू नका. नेहमी सत्यच बोला, गोड बोला, चांगलं बोला. अशा पद्धतीने हा तिसरा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर चौथा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक कर्म. सम्यक, चांगलं कर्म करा. चांगलं कर्म करा तर त्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे किंवा हिंदू धर्मामध्ये सुद्धा हेच सांगितलं की सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, त्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं गौतम बुद्ध सुद्धा ते सांगतात की सत्कर्म करा, हिंसा, चोरी, व्यभिचार अजिबात करू नका. म्हणजे वाईट कर्म जे आहे, हिंसा करणं, चोरी करणं, व्यभिचार करणं यासारखं वाईट कर्म जे आहे हे कर्म सोडून द्या. वाममार्गाचा अजिबात अवलंब करू नका की जेणेकरून त्याचा दुसऱ्यांना त्रास होईल आणि त्यामुळं तुमचं कर्म बिघडेल. तर चांगलं कर्म करा, सम्यक कर्म करा. अशा प्रकारचा हा चौथा मार्ग आहे. त्यानंतर 5वा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक अर्जन. अर्जन म्हणजे आपण जो अर्थार्जन करतो, पैसा कमवतो, ते सुद्धा चांगल्या मार्गानंच करा. अशा पद्धतीचा संदेश किंवा उपदेश गौतम बुद्धांनी दिलेला आहे की योग्य मार्गानंच अर्थार्जन करा. वाईट मार्गानं अर्थार्जन अजिबात करू नका किंवा पैसे मिळवण्यासाठी वाईट वाम मार्गाचा अजिबात अवलंब करू नका. चांगल्या मार्गानंच पैसा मिळवा. ज्याला 1 नंबर आणि 2 नंबर म्हणतो की 2 नंबर मार्गाचा अजिबात अवलंब करायचा नाही. अतिशय प्रामाणिक पद्धतीनं आपण आपलं काम करायचं आणि त्या माध्यमातून जो काही पैसा आपल्याला मिळतोय तो पैसा आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरायचा. तुम्ही व्यभिचार केला, भ्रष्टाचार केला आणि त्या मार्गामधून किती पैसा कमवला तरी शेवटी तो पैसा तुम्हाला कधीच पुरवणी पडणारा नसतो आणि शेवटी आपण तो जो काही मिळवलेला पैसा आहे तो कुठंतरी आजारपणामध्ये आपण घालवतो किंवा त्या मिळालेल्या पैशाचा उपभोग आपल्याला घेताच येऊ शकत नाही.
म्हणून त्यांनी सांगितलंय की योग्य मार्गानंच अर्थार्जन करा, उदरनिर्वाहासाठी योग्य साधनांचाच वापर करा, वाईट मार्गाचा वापर करू नका. 6 नंबरचा मार्ग आहे सम्यक प्रयत्न. सम्यक प्रयत्न म्हणजे जे प्रयत्न करणार आहे जीवन जगण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी किंवा लोकांबरोबर वागत असताना, तर ते प्रयत्न सुद्धा कसे असले पाहिजे, तुमचे चांगले असले पाहिजे. सत्यकर्मामध्ये नेहमी मनाला गुंतवा. म्हणजे जे सत्यकर्म आहे, चांगलं कर्म आहे, ते चांगलं कर्म करण्यासाठीच नेहमी तुम्ही कार्यरत राहा, प्रयत्न करत राहा. तुमच्या मनाला देखील तुम्ही तिथंच गुंतवा. शुद्ध मनानेच सत्कर्म करा, सत्यकर्मामध्ये आपल्या मनाला गुंतवा. म्हणजे शुद्ध मनानं जर तुम्ही प्रयत्न करत राहिला, कर्म करत राहिला, तर वाईट गोष्टी तुमच्या हातांमधून घडणार नाहीत आणि त्यामुळं तुमचं कर्म जे आहे हे कर्म चांगलं राहील. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की सम्यक प्रयत्न करा, चांगले प्रयत्न करा, सत्यकर्म करत राहा, शुद्ध मनानं सत्कर्म करा आणि स्वतःच्या मनाला देखील काय करा, सत्यकर्मामध्ये गुंतवा. अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर 7वा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे आठवण आणि सम्यक म्हणजे चांगली. म्हणजे नेहमी हे आपल्या स्मृतीमध्ये ठेवा, आठवणीमध्ये ठेवा की इच्छाच निर्माण होणार नाही. माझ्या मनामध्ये कुठल्याही कारणास्तव, कोणत्याही कारणामुळे इच्छा निर्माण होणार नाही, याची सदैव आठवण असू द्या किंवा याची सदैव स्मृती असू द्या की इच्छाच निर्माण होणार नाही. कारण इच्छा निर्माण झाली की ती पूर्ण झाली पाहिजे. पूर्ण नाही झाली की जीवनामध्ये दुःख येणार. मग एक दुःख नाही, मग त्याच्यामधून दुसरं निर्माण होणार, तिसरं निर्माण होणार, अशी त्याची शृंखला निर्माण होणार, समुदाय निर्माण होणार आणि त्याच्यामधून आपल्याला व्याधी लागणार आणि मृत्यू होणार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर एकच गोष्ट करा की आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या इच्छा निर्माणच होणार नाहीत, अशा प्रकारची आठवण नेहमी ठेवा की ज्याच्यामुळं दुःखच येणार नाही आणि दुःख निर्माण नाही झालं तर मानवाचं जीवन जे आहे ते चांगलं होईल. आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक समाधी. सम्यक म्हणजे चांगल्या पद्धतीनं समाधी, एकाग्रता तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा. शुद्ध मनाने आणि शुद्ध कृतीने मनाची एकाग्रता साधा. म्हणजे शुद्ध मनाने आणि शुद्ध कर्माने, कृतीद्वारे मनाची समाधी लावा आणि त्यातून एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये देखील सांगितलेलं आहे की ध्यानधारणा करा, तपश्चर्या करा, चांगली तपश्चर्या करा, चांगली ध्यानधारणा करा की ज्याच्या माध्यमातून तुमच्या मनाची एकाग्रता निर्माण होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग देखील त्याच्यामधून सापडेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे 8 मार्ग गौतम बुद्धांनी सांगितले आहेत की ज्या 8 मार्गांचा जर वापर आपण आपल्या जीवनामध्ये केला, त्याची अंमलबजावणी जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर माणसाच्या मनामध्ये दुःखच निर्माण होणार नाही आणि दुःख निर्माण नाही झालं, इच्छा निर्माण नाही झाल्या तर त्या दुःखापासून आपल्याला दूर जाता येईल, त्या दुःखाचा नाश करता येईल आणि मोक्षप्राप्तीकडं मनुष्याला घेऊन जाता येईल. तर अशा पद्धतीनं या अष्टांग मार्गाचा उपयोग करावा असे तत्त्वज्ञान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं उपदेश आहे तो म्हणजे त्रिरत्ने. म्हणजे अष्टांगिक मार्ग झाल्यानंतर आणखी एक 3 रत्न त्यांनी सांगितले आहेत की जीवनामध्ये ज्याचाही आपल्याला उपयोग केला पाहिजे, म्हणून त्याला त्रिरत्ने म्हटले. 3 आहेत म्हणून त्याला त्रिरत्ने असं म्हटलेलं आहे. की त्याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा याचा अर्थ आहे लोकोपयोगी किंवा विधायक विद्वत्ता. म्हणजे व्यक्तीकडे ज्ञान भरपूर आहे, विद्वत्ता भरपूर आहे, पण ती केवळ स्वार्थासाठीच उपयोग करत असेल तर त्या विद्वत्तेचा, त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. त्याचं प्रज्ञेमध्ये रूपांतर झालं पाहिजे. प्रज्ञेमध्ये रूपांतर झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे की तुमच्या असणाऱ्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे, विधायक कार्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. तरच तुमची ती विद्वत्ता किंवा ते ज्ञान कामाचं आहे, नाहीतर ते शून्य आहे किंवा बिनकामाचं आहे. म्हणून प्रज्ञा असली पाहिजे आपल्याकडं, लोकांसाठी उपयोग त्याचा ज्ञानाचा आपल्याला करता आला पाहिजे. दुसरं आहे शील. ही देखील आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चारित्र्य. शील म्हणजे चारित्र्य. मनुष्य हा चारित्र्य संपन्नच असला पाहिजे. कोणताही व्यक्ती असू दे तो चारित्र्य संपन्नच असला पाहिजे. कारण चारित्र्यावर जर आपल्या शिंतोडे उडाले किंवा चारित्र्य जर आपलं बिघडलं तर आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये आपल्याला शून्य किंमत असते. आणि त्यामुळं जे लोक प्रज्ञावान असतात त्या प्रज्ञावान लोक हे शीलवंतच असले पाहिजे. कारण प्रज्ञावंतांचं ते लक्षण आहे.
प्रज्ञावंत व्यक्तींचं चारित्र्य किंवा शील हे लक्षण आहे, म्हणून प्रज्ञावंत व्यक्ती ह्या शीलवंतच असल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं हे दुसरं रत्न आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे करुणा. करुणा म्हणजे दुःखितांबद्दल दया, करुणा आणि सहानुभूती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्ती प्रज्ञावंत आणि शीलवंत आहेत त्यांच्या मनामध्ये दुःखितांबद्दल, म्हणजे जे लोक गरीब आहेत, दुःखित आहेत, त्यांच्याबद्दल त्या मनामध्ये दया, करुणा आणि सहानुभूती ही असलीच पाहिजे, तरच त्या व्यक्ती चांगल्या आहेत असं आपण म्हणू शकू. म्हणून ही 3 रत्न जी सांगितली आहेत, की जी 3 रत्न म्हणजे बुद्धांच्या शिकवणीचे आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ आहे कारण या 3 रत्नांचा देखील व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे. त्यानंतर पुढची शिकवण किंवा उपदेश आहे तो म्हणजे कर्म आणि पुनर्जन्म या कल्पना मान्य आहेत. म्हणजे गौतम बुद्धांना कर्म आणि पुनर्जन्म या कल्पना मान्य आहेत, की ज्या कल्पना हिंदू धर्मामध्ये सुद्धा मान्य होत्या. म्हणजे गौतम बुद्धांनी कर्मतत्वाला मान्यता दिलेली आहे, की तुम्ही चांगलं कर्म करत राहा, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. कर्म करत राहा आणि मनुष्य हा जन्माने ब्राह्मण किंवा शूद्र बनत नाही, तर तो कर्माने बनतो, अशा प्रकारची धारणा किंवा समज गौतम बुद्धांचा होता. कुठलाही व्यक्ती जन्मतः शूद्र नाही, गरीब नाही, नीच नाही किंवा कनिष्ठ नाही, तर तो कर्माने बनणार आहे, म्हणून तुम्ही चांगलं कर्म करा, अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा उपदेश गौतम बुद्धांनी दिलेला आहे. आणि म्हणून चांगलं कर्म करत राहा. चांगलं कर्म जर तुम्ही केलं तर चांगल्या कर्माच्या माध्यमातूनच तुम्हाला निर्वाण प्राप्त करावं लागणार आहे. म्हणून मनुष्य हा जन्मानं ब्राह्मण किंवा शूद्र ठरत नाही, तर तो कर्मानं ठरणार आहे. म्हणून तुम्ही चांगलं कर्म करत राहा आणि चांगलं कर्म करून निर्वाण प्राप्तीपर्यंत पोहोचा. कारण हे चांगलं कर्म किंवा हे पुण्यकर्मच तुम्हाला काय होणार आहे, पुनर्जन्म मिळवून देणार आहे. म्हणजे तुम्ही चांगलं कर्म केलं, पुण्यकर्म केलं तर परत कदाचित माणसाच्या जन्मामध्ये पुनर्जन्म होईल तुमचा, नाहीतर मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांच्या जन्माला जाल. हे आपल्याला जसं हिंदू धर्म सांगतो तशाच पद्धतीने इथं पण त्यांनी सांगितलं की पुण्यकर्म करा, चांगलं कर्म करा, तरच तुम्हाला परत चांगला पुनर्जन्म मिळेल. अन्यथा मग इतर प्राण्यांच्या जन्मामध्ये आपण जाऊन आपल्याला त्रास भोगावा लागेल. अशा पद्धतीची एक कल्पना किंवा उपदेश गौतम बुद्धांनी मांडलेला आहे. त्यानंतर पुढची कल्पना आहे की आत्म्याची कल्पना अमान्य. म्हणजे गौतम बुद्धांना जरी कर्म आणि पुनर्जन्म या संज्ञा किंवा या कल्पना मान्य असल्या तरी मात्र आत्म्याचं अस्तित्व मात्र गौतम बुद्धांना मान्य नव्हतं. म्हणजे आत्मा आहे हे गोष्ट स्वीकारायला ते तयारच नव्हते. पुनर्जन्माचा जो सिद्धांत गौतम बुद्धांनी सांगितलेला होता त्याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता. म्हणजे जर गौतम बुद्धांना पुनर्जन्मावर विश्वास आहे किंवा पुनर्जन्म जर त्यांना मान्य आहे किंवा पुनर्जन्म जर ते मानतात, तर मग आत्मासुद्धा मानलाच पाहिजे. कारण पुनर्जन्मावर जर विश्वास ठेवायचा असेल तर आत्मा हा आहे, अशा पद्धतीनं हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान होतं. आणि मग गौतम बुद्धांना जर आत्मा मान्य नाही तर मग पुनर्जन्माची कल्पनासुद्धा मान्य नाही, अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. म्हणून त्याने असं म्हटलं की गौतम बुद्धांना जर आत्मा मान्य नसेल तर पुनर्जन्मसुद्धा मान्य करण्याचा विश्वासच नाही किंवा प्रश्न, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच नाही. म्हणजे गौतम बुद्धांना आत्म्याची कल्पना ही अमान्य होती, हा एक त्यांचा उद्देश होता. त्यानंतर पुढचा आहे ब्राह्मण विचारधारा अमान्य. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओ पण बघितलं की ब्राह्मण पुरस्कृत वेद असतील, यज्ञ असेल, धार्मिक कर्मकांड असेल, होम हवन आणि त्या यज्ञामध्ये दिले जाणाऱ्या बळी आणि त्याच्यामधून मिळणारी मोक्षप्राप्ती हे गौतम बुद्धांना अमान्य होतं. कारण या सगळ्या धार्मिक विधी, धार्मिक कर्मकांड करून देव किंवा परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो किंवा आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते, याच्यावर गौतम बुद्धांचा विश्वास नव्हता. ईश्वराचं अस्तित्व, स्वर्ग, नर्क आणि मोक्षप्राप्ती हे विचारसुद्धा त्यांना अमान्य होते. माणसाला काय झालं पाहिजे, निर्वाण प्राप्त झालं पाहिजे. निर्वाण म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, की जे ज्ञान काय आहे, दुःखापासून सुटका करण्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाचं निर्वाण आपोआप होतं, अशा पद्धतीचा समज त्यांचा होता. आणि धार्मिक विधीमधून जे काही द्रव्य लाभ मिळवण्याची
जी प्रवृत्ती ब्राह्मणांची होती त्याच्यावर सुद्धा बुद्धांनी आक्षेप घेतला होता. म्हणजे जे लोक धार्मिक कर्मकांड करतात आणि त्याच्यामधून पैसा मिळवण्याचं काम करतात अशा त्या ब्राह्मणांचा सुद्धा त्यांनी विरोध केला होता. कारण मुळात ही ब्राह्मण विचारधाराच त्यांना मान्य नव्हती की परमेश्वर आणि सामान्य व्यक्ती यांच्यातला दुवा जो ब्राह्मण बनला होता ते त्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळं ब्राह्मण विचारधारा त्यांनी अमान्य केली. त्यानंतर पुढचं आहे जातीभेद सुद्धा त्यांना अमान्य होता. म्हणजे जातीभेद सुद्धा मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की जातीभेद अजिबात नाही. सामाजिक समतेचा पुरस्कार त्यांनी केला. कुठलीही प्रकारची वर्ण जात पंथ हा भेद न ठेवता त्यांनी सर्वांना आपल्या धर्माची द्वारं जी आहेत ती खुली करून दिली होती. म्हणजे कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, कुठल्याही वर्णातला तो व्यक्ती असेल, सगळ्या व्यक्ती माझ्या धर्मामध्ये समान आहेत अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. किंवा त्यांनी एक उपदेश केला होता, त्यांनी एक संदेश दिला होता. काय संदेश होता बघा, की सर्व देशामधील सर्व लोकांना सांगा की कुणीही उच्च नीच नाही किंवा कुणीही गरीब श्रीमंत नाही, सर्व व्यक्ती ह्या एकच आहेत. म्हणजे जगातल्या सर्व व्यक्तींना सांगा की कुणीही उच्च नीच नाही, कुणीही श्रीमंत गरीब नाही, कुणीही कनिष्ठ श्रेष्ठ नाही, कुणीही वरच्या जातीचा खालच्या जातीचा नाही, तर सर्व व्यक्ती ह्या समान आहेत. आणि त्यामुळे सामाजिक समतेचा पुरस्कार त्यांनी केला. त्यासाठी अजून एक दाखला त्यांनी दिला आहे की जसं सर्व नद्या समुद्रामध्ये येऊन एकरूप होतात आणि स्वतःचं अस्तित्व हरवतात किंवा विसरतात, तसंच बौद्ध धर्मामध्ये सर्व जाती एकरूप होतात. म्हणजे त्यांनी एक दाखला इथं दिला आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की नद्या उगम पावल्यानंतर शेवटी त्या कुठं जाऊन मिळतात, तर समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीनं सर्व नद्या समुद्रामध्ये एकरूप होऊन स्वतःचं अस्तित्व विसरून जातात, तशाच पद्धतीनं जगातल्या सर्व जाती धर्माचे लोक, वर्णाचे लोक, पंथाचे लोक हे बौद्ध धर्मामध्ये आले की ते सर्व एकरूप होऊन जातील. तिथं कुठलाही भेदभाव अजिबात राहणार नाही, जातीभेद राहणार नाही. त्यानंतर पुढचा मार्ग आहे किंवा पुढची उपदेश त्यांची शिकवण आहे ती म्हणजे मध्यम मार्ग. म्हणजे गौतम बुद्धांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की मध्यम मार्गाचा स्वीकार करा, नेहमी मध्यम मार्ग अवलंबा. अतिशय आत्मक्लेश करत बसणं किंवा अतिशय कठीण धर्माचरण करणं हे त्यांना मान्य नव्हते. म्हणजे अतिशय दोन टोकाकडं ज्या गोष्टी जातात त्या दोन टोकाकडं जाणाऱ्या गोष्टी त्यांना मान्य नव्हतात. जसं आपण म्हणतो की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे खाल्लं तर तुपच खाईल ना तर उपाशीच राहील. तर अशा पद्धतीनं अतिशय टोकाच्या ज्या भूमिका आहेत त्या टोकाच्या भूमिका अजिबात घ्यायच्या नाही. भाजी भाकरी जरी मिळाली, चटणी भाकरी जरी मिळाली तर आपण खाल्ली पाहिजे आणि आपली भूक भागवली पाहिजे. याला म्हणायचं मध्यम मार्ग. म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मक्लेश करत बसणं किंवा अतिशय कठीण धर्माचरण करणं ह्या दोन्ही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. आळशी आणि विलासी वृत्ती अजिबात त्यांना मान्य नव्हती. कारण आळशी लोक मग काहीच काम करत नाही, चांगलं कर्म करत नाहीत, हे सुद्धा त्यांना मान्य नव्हतं. पराकोटीची अहिंसा किंवा पराकोटीची हिंसा या दोन्ही गोष्टी मान्य नव्हत्या. म्हणजे एकदमच अहिंसक वृत्ती राहणं किंवा एकदमच हिंसा करणं या दोन्ही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. सत्य आणि असत्य दोन्ही टोकाची ज्या भूमिका आहेत त्या दोन्ही टोकाच्या भूमिकेपासून त्यांनी अलिप्ततेचा मार्ग स्वीकारला होता. नेहमी सत्यच बोललं पाहिजे हे तेवढंच खरं आहे, मात्र एखाद्या वेळेस एखाद्या छोट्याशा असत्यानं एखाद्या व्यक्तीचं भलं होत असेल तर तिथं छोटंसं असत्य बोलायला देखील काही हरकत नाही. अशा प्रकारे देखील आपण वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून या दोन्ही गोष्टीपासून त्यांनी अलिप्ततेचा मार्ग स्वीकारला होता. त्याला म्हटलेला आहे मध्यम मार्ग. आणि शेवटची शिकवण आहे त्यांची ती म्हणजे संघशिस्त. म्हणजे त्यांनी जो संघ निर्माण केला होता बौद्ध भिक्षूंना किंवा बौद्ध संन्यासांना, उपासकांना राहण्यासाठी जो काही संघाची निर्मिती केली होती त्या संघामध्ये राहत असताना शिस्तीला अतिशय महत्त्व होतं. शिस्त पालनाला फार महत्त्व होतं. हे संघामध्ये राहत असताना ब्रह्मचर्य पालन करणं, सत्यनिष्ठता पाळणं, अहिंसा पाळणं, अस्तेय आणि अपरिग्रह म्हणजे असत्य न बोलणं, कधीही व्यभिचार चोरी न करणं, मद्यपान न करणं, नाचगाणं न करणं यासारख्या गोष्टी त्या संघामध्ये राहिल्यानंतर पाळावे लागायच्या. म्हणजे संघशिस्त जी आहे ती अतिशय काटेकोरपणे तिथं पाळावी लागायची. द्रव्य लोभ तिथं अजिबात करता कामा नये, तो सोडून दिला पाहिजे. पैसा मिळवणं हे तिथं साधन नव्हतं. सौंदर्य प्रसाधनाचं आकर्षण टाळावं, म्हणजे कोणत्याही प्रकारची सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करायचा नाही. आणि नेहमी सदाचारी वृत्तीनं निर्वाण प्राप्ती करणं हेच अंतिम ध्येय त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे संघामध्ये राहत असताना
सर्व शिस्त जी आहे ती शिस्त पालन केलीच पाहिजे आणि शिस्तीचं पालन करूनच आपल्याला निर्वाण प्राप्तीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी संघामध्ये प्रवेश देत असताना सुद्धा काही नियम त्यांनी घालून दिले होते, शिस्त घालून दिली होती की त्या शिस्तीनंच त्या संघामध्ये प्रवेश मिळेल आणि संघामध्ये राहत असताना सुद्धा शिस्त पाळावी लागेल. अशा प्रकारचं उपदेश किंवा शिकवण गौतम बुद्धांनी दिली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण गौतम बुद्धांनी जी काही शिकवण त्यांच्या बौद्ध धर्माची दिली होती किंवा बौद्ध धर्माच्या माध्यमातून जो काही उपदेश दिला होता की ज्याच्यामध्ये 4 आर्य सत्य असतील, अष्टांग मार्ग असेल, त्रिरत्ने असेल, संघशिस्त असेल, मध्यम मार्ग असेल किंवा आणखीन ज्या वेगवेगळ्या बाबी आपण बघितल्या, या सर्वांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.